जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. बंधू भगिनींनो, आज आपण बघणार आहोत योगिनी एकादशी महत्व व कथा. योगिनी एकादशीचे महत्व भगवान श्री कृष्णांनी ज्येष्ठ पांडुपुत्र युधिष्ठिर यांना सांगितले आणि त्यांनी त्यांना या व्रताचे महत्व व कथा मध्ये काय सांगितले ते आपण आज बघूया. योगिनी एकादशीचे महत्व भगवान श्री कृष्णांनी द्वापार युगात युधिष्ठिरांना सांगितले होते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे. या व्रताने सर्व पापे नष्ट होतात. हे व्रत इहलोकात भोग आणि परलोकात मुक्ती देणारे आहे. ही एकादशी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. या व्रताने सर्व पापे नष्ट होतात. चला तर आता ऐकूया योगिनी एकादशी व्रत कथा. अलकापुरी नावाच्या नगरात कुबेर नावाचा राजा राज्य करत होता. तो शिवभक्त होता. त्याच्याकडे हेममाली नावाचा यक्ष सेवक होता. तो राजाच्या पूजेसाठी फुले आणत असे. हेममालीला विशालाक्षी नावाची अतिशय सुंदर पत्नी होती. एके दिवशी त्याने मानसरोवरातून फुले आणली, पण फुले बाजूला ठेवून तो पत्नी सोबत आनंद लुटू लागला. या भोगात दुपार झाली. कुबेर राजाला फुलासाठी हेममालीची वाट पाहता पाहता दुपार झाली. तेव्हा त्यांनी रागाने आपल्या सेवकांना हेमालीने अजून फुले का आणली नाहीत हे शोधून काढण्यास सांगितले. सेवकाने राजाला सांगितले की हेममाली आपल्या पत्नी सोबत आनंद घेत आहे. हे ऐकून कुबेर राजाने हेममालीला बोलवण्याची आज्ञा केली. भीतीने थरथर कापत हेममाली राजासमोर हजर झाला. त्याला पाहून कुबेराला खूप राग आला आणि त्याचे होठ फडफडू लागले. राजा म्हणाला, अरे अधर्मी, तू माझ्या परमपूज्य देवतांच्या देवता शिवाचाही अपमान केला आहे. मी तुला शाप देतो की स्त्रीच्या वियोगात दुःख सहन करशील आणि मृत्यू लोकात जाऊन कुष्ठरोगी जीवन व्यतीत करशील. कुबेराच्या शापामुळे तो लगेच स्वर्गातून पृथ्वीवर पडला आणि कुष्ठरोगी झाला. त्याची पत्नी त्याला सोडून गेली. मृत्यू लोकात त्याने भयंकर दुःख भोगले, परंतु शिवाच्या कृपेने त्याची बुद्धी कलंकित झाली नाही आणि त्याला पूर्वजन्माची ही चिंता लागली. अनेक त्रास सहन करून आणि मागील जन्मातील दुष्कृत्यांचे स्मरण करून तो हिमालय पर्वताच्या दिशेने निघाला. चालता चालता तो मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला. ते ऋषी फार तपस्वी होते. ते दुसऱ्या ब्रह्मदेवासारखे दिसत होते आणि त्यांचा आश्रम ब्रह्मदेवाच्या सभेसारखा शोभून दिसत होता. ऋषींना पाहून हेममाली तेथे पोहोचला आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या पाया पडला. हेममालीला पाहून मार्कंडेय ऋषी म्हणाले, तू असे कोणते दुष्कर्म केले आहेस ज्यामुळे तुला कुष्ठरोग झाला आणि भयंकर वेदना होत आहेत? महर्षींचे म्हणणे ऐकून हेममाली म्हणाला, हे ऋषी, मी राजा कुबेराचा अनुयायी होतो. माझे नाव हेममाली आहे. मी रोज मानसरोवरातून फुले आणून शिवपूजेच्या वेळी कुबेरांना देत असे. एके दिवशी वेळेचे भान न राहिल्याने, बायको सहवासाच्या आनंदात अडकल्याने दुपारपर्यंत मला फुले देता आली नाही. तेव्हा त्यांनी मला शाप दिला की तू तुझी बायको गमावशील आणि मृत्यू लोकात जाशील आणि कुष्ठरोगी होशील. यामुळे मला कुष्ठरोग झाला आहे आणि पृथ्वीवर आल्यानंतर मला खूप त्रास होत आहे. त्यामुळे मला यापासून मुक्त होण्यासाठी कृपया काही उपाय असेल तर सुचवा. मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे हेममाली, तू माझ्या समोर खरे बोललास म्हणून मी तुझ्या तारणासाठी उपाय सांगतो. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी नामक एकादशीचे व्रत केल्यास सर्व पापे नष्ट होतील. महर्षींचे शब्द ऐकून हेममालीला खूप आनंद झाला
आणि त्यांच्या सांगण्यानुसार योगिनी एकादशीचे व्रत सुरू केले. या व्रताच्या प्रभावामुळे तो आपल्या जुन्या रूपात परतला आणि आपल्या पत्नी सोबत आनंदाने राहू लागला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, या योगिनी एकादशीच्या कथेचे फल 88,000 ब्राह्मणांना भोजन देण्यासारखे आहे. या व्रताच्या प्रभावाने सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी मोक्ष प्राप्ती झाल्यावर जीव स्वर्गात स्वामी होतो. अशा प्रकारे योगिनी एकादशी कथेचे महत्त्व भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना सांगितले आहे. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 75 88 57 90 20 या व्हॉट्सअप क्रमांकावर जय हरी असा मेसेज पाठवा. ऑनलाईन कुंडली मार्गदर्शनासाठी, वधूवर गुण मिळण्यासाठी, वैवाहिक स्थिती जाणून घेण्यासाठी, नोकरी, व्यवसाय, शिक्षण मार्गदर्शनासाठी संपर्क करा. मोबाईल क्रमांक 75 88 57 90 20. संचित तुळशीराम पवार, ज्योतिष भास्कर, वास्तु प्रवीण, श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र, श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र, पहूर कसबे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव.